नवरात्रीमध्ये येणाऱ्या पाहुण्यांसाठी व नैवेद्यासाठी बनवूया ही कुरकुरीत अशी तांदळाच्या पिठाची तुकडा चकली। एका परातीमध्ये 3 कप तांदळाचं पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप बेसन, 2 चमचे कलोंजी, 2 चमचे सफेद तीळ, 3 चमचे लाल तिखट, 1 चमचा ओवा आणि 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, 2 चमचे धने पूड आणि चवीनुसार मीठ घालून मसाले मिक्स करून घेऊया। अर्धा कप तेल चांगलं कडकडीत गरम करून या पिठामध्ये घालूया व हातावर घासून असं हे तेल मिक्स करून घेऊया। तेलाचं मोहन तयार आहे। थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून कडक असा गोळा तयार करून घेऊया व साधारण 7 ते 8 मिनिटसाठी हे पिठाचा गोळा मळून मऊ करून घेऊया। त्यातला थोडा पिठाचा गोळा घेऊन पुन्हा मळून घ्यायचा आणि साच्याला आतून तेलाने ग्रीस करून हे पीठ भरून घ्यायचं आणि अशा तुकडा चकली तयार करून घ्यायच्या। लांब अशी चकली तयार करून घेतली की सुरीने जेवढे मोठे तुम्हाला चकल्या हवेत त्यानुसार ह्याचे काप करून घ्यायचे। मध्यम गरम तेलामध्ये हे चकलीचे तुकडे तळून घ्यायचे। नवरात्रीसाठी कुरकुरीत चकली तयार।